नमस्कार, शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण कडधान्याची टीप पाहणार आहोत। तर इथे छोले घेतलेत। छोले बघा, हे बाहेर ठेवले, बरणीत वगैरे ठेवले की खराब होतात, कीड लागते त्याला। तुम्ही कशातही ठेवू शकता, कशातही ठेवले तरी ते खराब होतात, प्लास्टिकच्या याच्यामध्ये, काचेच्या याच्यामध्ये। तर इथं मी फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत। जवळजवळ ह्याला 2 महिने झाले, त्याला काही झालेलं नाही आहे, तसेच राहिलेले आहेत छोले। आणि दुसरी टीप आहे, हे आपले पांढरे वाटाणे आहेत, हे पण जवळजवळ 3 महिने झाले आहेत, हे असेच राहिले आहेत। मी एकदा असेच बाहेर ठेवले होते, तर खूप खराब झाले होते, मला सगळे टाकून द्यायला लागलेले। त्यामुळे मी फ्रीजमध्ये ठेवायला लागले कडधान्य, त्यामुळे ते आता खूप छान राहतात, त्याला काहीच होत नाही। हे 3 महिने झालेत आणि छोले पण 3 महिने चांगले राहिलेले आहेत। तर तुम्ही पण असं फ्रीजमध्ये जरी ठेवलं तरी खूप छान आपले कडधान्य वगैरे राहतील। डीप फ्रीजला ठेवायचं वरती। काही जण मटकी मूगसुद्धा डीप फ्रीजला ठेवतात, तर ते खराबसुद्धा होत नाही। पण माझ्या छोलेचा अनुभव मी तुम्हाला सांगते। छोले आणि पांढरा वाटाणा जो आपण पाणीपुरीला वापरतो ते माझे दोन्ही खराब झाले होते। मी आता फ्रीजमध्ये ठेवायला लागले, त्यामुळे ते अजिबात खराब होत नाही। तुम्हाला ही टीप कशी वाटली ते मला सांगा। आणि हे आपल्याला प्लास्टिकच्या पिशवीमध्येच ठेवायचं आहे। हे पण दोन्ही कडधान्य प्लास्टिकच्या वेगवेगळ्या पिशवीमध्ये ठेवायचं आहे। तर तुम्हाला ही टीप आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। आणि तुम्ही कशा पद्धतीने ठेवतात ते मला कमेंट करून सांगा।